नमस्कार मुलांनो, आज आपण काय शिकणार आहोत? आज आपण इयत्ता 5वी मधील आपला जो काय आहे युनिट 2 त्याच्यातला जो शेवटचं लेसन म्हणजे शेवटचं जे आहे, काय आहे 2.7 सॉरी 2.8 मोर दॅन 100 वर्ड्स याविषयी शिकणार आहोत. तर आपल्या नंतरचा जो लेसन आहे तो कुठला आहे? 2.8 मोर दॅन 100 वर्ड. थिंग्स यू सी इन युअर इमॅजिनेशन. आता तुम्ही तुमच्या इमॅजिनेशन म्हणजे तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीने काय-काय बघू शकता? सांगा काय-काय बघू शकता तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीने? म्हणजे तुम्ही इमॅजिन करा. तर तुम्ही काय करू शकता, की तुम्ही इमॅजिन करू शकता, की तुम्ही हिमालय जे माउंटेन आहे ते पाहिलेलं आहे. अजून काय? तुम्ही म्हणजे आकाशात गेलेला आहात, असं तुम्ही इमॅजिनेशन करू शकता. तुम्ही एरोप्लेनमध्ये बसलेले आहात, तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये बसलेले आहात, तुम्ही मूव्ही थिएटरमध्ये आहात. असं तुम्ही तुमच्या ओन याच्याने काय इमॅजिनेशन करून तुम्ही काय-काय वस्तू पाहू शकता, त्याची यादी करा. म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने पण इमॅजिनेशन करून सांगा. आता आपण बघूया इथे काय-काय दिलेलं आहे. बघा, तर आपण इमॅजिनेशन करायला म्हणजे जे आपण कल्पनाशक्ती म्हणजे आपण फक्त असं विचार करू शकतो, असं इमॅजिन करू शकतो आपल्या कल्पनाशक्ती. तर बघा, ह्या मुलाने काय इमॅजिन केलेलं आहे? फ्लाइंग हाऊस म्हणजे उडणारं घर. तर तुम्ही फ्लाइंग मॅट म्हणजे उडणारी मॅट जी असते, तसं इमॅजिनेशन करू शकता. तुम्ही इमॅजिन करू शकता, की तुम्हाला फ्लाइंग विंग्स असायला पाहिजे. जर तुम्हाला पंख असते, तर तुम्ही उडून कुठेही गेलेला असतात. तुम्ही स्कूलमध्येही 2 मिनिटात पोहोचू शकला असतात. असं कुठलंही इमॅजिनेशन कल्पना तुम्ही करू शकता. तर बघा फ्लाइंग हाऊस असा इमॅजिनेशन करू शकतो, म्हणजे उडणारं घर. अजून काय-काय? टॉकिंग फ्रॉग म्हणजे बोलणारा जो बेडूक आहे तो. अजून टॉकिंग काऊ पण बोलणारी काऊ, टॉकिंग डॉग म्हणजे असं काहीही तुम्ही तुमच्या ह्याच्याने इमॅजिनेशन करू शकता. बघा नंतर आहे एलियन फ्रेंड म्हणजे जे परग्रहात राहतात त्याला काय म्हणतात? एलियन एलियन राहतात ना दुसऱ्या ग्रहात. तर एलियन फ्रेंड तुम्ही असं इमॅजिन करू शकता, की तुमचा जो फ्रेंड आहे तो कुठे दुसऱ्या ग्रहात राहतो आणि तो कोण आहे? एलियन फ्रेंड आहे. मग आहे वॉकिंग ट्री जर बघा झाड जर चालले असते, तर कसं वाटलं असतं बरं? किती सुंदर इमॅजिनेशन आहे, की झाड आपल्याकडे चालत आले असते, आहे ना? तर बघा असे म्हणजे हे किती सुंदर चित्र दिलेले आहे, की झाड चालताना दाखवलेलं आहे. म्हणजे वॉकिंग ट्री. इमॅजिन म्हणजे तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीने काय-काय करू शकता हे सगळं इथे दिलेलं आहे. तसं तुम्ही पण करा. बघा मग डान्सिंग फ्लॉवर, डान्स करणारा कोण आहे? फूल आहे, म्हणजे फ्लॉवर आहे. अजून तुम्ही काय इमॅजिनेशन करू शकता? डान्सिंग फ्लॉवर झालं, म्हणजे असं तुमच्याकडे एक मॅजिकल पेन्सिल असती, तर तुमचं होमवर्क पटकन झालं असतं. मॅजिकल लंच बॉक्स, त्याच्यात तुम्ही जे इमॅजिन केलं ते खायचे पदार्थ आले असते. तर हे सगळं इमॅजिन करून तुम्ही काय तुम्हाला काय-काय इमॅजिन तुमच्या काय-काय लक्षात येतं, तुमच्या इमॅजिनेशनमध्ये काय-काय आहे ते तुम्ही त्याची एक लिस्ट बनवा. तर तेच आपण काय पाहिलं, की आता इथे सगळे प्रकार आपल्याला कुठे काय-काय दिसतात, काय-काय दिसू शकतं आपण याची यादी केलेली आहे. तर याचाच अर्थ काय आपण म्हणजे आपल्या लेसनचं नाव काय होतं? मोर दॅन 100 वर्ड्स म्हणजे 100 पेक्षा अधिक वर्ड्स. तर अशी जी लिस्ट बनवून आपण काय केलेलं आहे म्हणजे स्कूलमध्ये कुठल्या वस्तू आहेत त्याची वेगळी लिस्ट बनवली आपण. मग परत आपल्या होममध्ये आपल्या घरात कुठल्या-कुठल्या वस्तू दिसतात त्याची लिस्ट बनवली. परत पार्क किंवा गार्डनमध्ये काय दिसतं त्याची वेगळी लिस्ट आणि परत आपल्याला जंगलमध्ये काय दिसतं त्याची वेगळी लिस्ट बनवली आहे. आणि मग जंगलमध्ये बघून झाल्यानंतर आपल्या इमॅजिनेशन म्हणजे आपल्या कल्पनाशक्तीत काय-काय असू शकतं, आपण काय-काय इमॅजिन करू शकतो त्याची एक. म्हणजेच काय आपले हे सगळे विषय मिळून काय झालं 100 पेक्षा जास्त शब्द झालेत. अभ्यासले आहेत की नाही? त्याचे अर्थ पाहिले, त्याची चित्र पाहिली आपण, त्याचं मीनिंग पाहिलं. तर आज म्हणजे मोर दॅन 100 ऑफ वर्ड्स म्हणजे काय आपण 100 पेक्षा अधिक शब्दांची काय केलेली आहे? यादी केली आहे. या शब्दामुळे काय होते मुलांनो आपल्या व्होकॅब्युलरीमध्ये म्हणजे तुमच्या शब्दसाठामध्ये काय होते तुम्हाला अजून जास्तीत जास्त शब्दांची माहिती मिळते आणि जास्तीत जास्त आपल्याला नवीन शब्द माहिती होतात. तर या पाठाचा उद्देश काय होतं? मोर दॅन 100 वर्ड्स म्हणजे 100 पेक्षा जास्त जे शब्द आहेत ते आज आपण अभ्यासलेले आहेत आणि तुम्ही पण अशाच नवीन-नवीन शब्दांची काय बनवा लिस्ट बनवा. तुम्ही रोजच्या वापरामध्ये काय करा हे शब्द यूज करा. तुमची व्होकॅब्युलरी म्हणजे तुमची शब्दांची शक्ती किंवा शब्दांचं नॉलेज तुम्ही काय करा इन्क्रीज करा. तर हेच आपल्याला इथे दिलेलं होतं, की 100 पेक्षा जास्त शब्द आज आपण वाचले आहेत आणि आपलं मेन इंटेन्शन होतं, की आपली जी शब्दांचं जे व्होकॅब्युलरी आहे ती वाढवायची होती. चला मुलांनो तर हे झालं आहे. आता आपलं हे एक्सप्लेनेशन झालंय. आता आपण पुढे बघूया. पुढे बघूया जे आपण शब्द वाचलेली आहेत
त्या शब्दांचे काय बघूया मुलांना आपण अर्थ बघूया. बघा शब्दांचे अर्थ कुठले कुठले दिलेले आहेत शब्द ते वाचूया. बघा इथे बघा काय आहे काउंटर. COUNTER काउंटर म्हणजेच काय मुलांनो गल्ला. काउंटर म्हणजेच काय गल्ला. बघा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाता ते काउंटरवर अंकल बसलेले असतात. आपल्याला जर बिल पे करायचं असेल तर तुम्हाला त्या काउंटरवर जाऊन त्या टेबलापाशी जाऊन काय करावं लागतं आपल्याला बिल पेमेंट करावं लागतं. काउंटर म्हणजे गल्ला जे पैसे जमा करण्याचे जे ठिकाण असतं ते त्याला काउंटर म्हणून. बघा शॉपकीपर SHOPKEEPER शॉपकीपर म्हणजेच दुकानदार. तर मागच्या लेसन मध्ये पण काय आहे मुलांना हा शब्द आपण वाचलेलो आहोत. कुठला शब्द वाचलेला आहे आपण शॉपकीपर. शॉपकीपर म्हणजेच काय मुलांनो दुकानदार. मग हँड कार्ड म्हणजे हातगाडी. जशी ट्रॉली सारखी असते आपल्याला जर जास्त सामान झालं तर आपण त्या हँड कार्ड ट्रॉली मध्ये ठेवून आपण काय करू शकतो असं ओढून घेऊन जाऊ शकतो. हँड कार्ट म्हणजेच काय मुलांनो हातगाडी. हॉकर्स म्हणजे जे फेरीवाले. हॉकर्स HAWKERS हॉकर्स म्हणजे फेरीवाले जे आपल्याला जे विकायला येतात कुठल्या कुठल्या वस्तू विकायला येतात बलून्स विकायला येतात. जर खायच्या काही वस्तू असतील तर जे हे हॉकर्स असतात फेरीवाले ह्याच्या वस्तू विकतात जे रस्त्याच्या कडेने उभे असतात. मग वेगिंग मशीन म्हणजेच काय मुलांनो तराजू वजन किंवा काटा. वेगिंग WEIGHING वेगिंग मशीन म्हणजेच काय तराजू जे आपण मोजायला वगैरे 1 किलो 2 किलो मोजायला जे वापरतो तो. आणि मॅजिक म्हणजे काय मुलांनो जादू. MAGIC मॅजिक म्हणजेच काय जादू. तर असे जादूचे खेळ दाखवणारे पण काय असतात बाजारात लोक असं उभे असतात आपल्याला त्यांना पैसे द्यावे लागते आणि ते काय करतात असे मॅजिकल गेम्स पण आपण बघतो. तर अशा प्रकारे मुलांना काय झालंय की आपण हा जो आहे मोर दॅन 100 वर्ड्स हे अभ्यासलेले आहे आणि त्याच्यात आलेले जे शब्द आहेत ते मी तुम्हाला शिकवताना पण त्याचे अर्थ सांगितलेले आहेत आणि आपण त्याचा अर्थ आता पण जाणून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे मुलांना काय झालं आपलं जे आहे हे लेसन काय झालेलं आहे कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही आणि याच्यात काय आहे मुलांना तुम्हाला अभ्यासाला होमवर्कला काय आहे की तुम्ही पण अशा शब्दांची तुम्हाला जे शब्द आठवतात तशा पाचही जे स्कूलमध्ये काय बघितलं होममध्ये काय गार्डन मध्ये काय जंगल मध्ये काय आणि इमॅजिनेशननी तुम्ही पण अशी एक यादी बनवा. तर अशा प्रकारे मोर दॅन 100 वर्ड्स आपलं हे जे लेसन कंप्लीट झालेलं आहे मुलांना. धन्यवाद.